एक वरती एक. पहिल्या चेंडूवरती मात्र वेदांतने विकेट घेतली आणि त्यानंतर सिंगल आणि आणखी एक डॉट बॉल. उलटा मारलाय. हेच अस्त्र होतं, कारण बाहेरचा चेंडू त्याच दिशेने भिरकावून दिला. आकाश पाटीलच्या बॅटमधून चौकार. मध्ये वेदांत पाटील टिंबिवली संघाकडून मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला होता. 8 धावा देत 2 विकेट त्याने घेतला होता तोच वेदांत. हो, भन्नाट वेग पाहायला मिळाला. चौकाराचं प्रत्युत्तर थेट यॉर्करने आणि त्याबरोबर प्रचंड वेग वेदांत पाटील कडून. याची जेव्हा खुली टशन चालू होते मैदानात, दोन्ही बाजूने कडा मुकाबला चालू होतो, महासंग्राम चालू होतो, तो पाहण्याची एक वेगळीच औरच मजा असते. आणि त्याचं निमित्त आहे स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक स्पर्धा. पुन्हा एकदा स्विच केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. आता बॉल डायरेक्ट सीमारेषा पार आलाय. आकाश पाटीलच्या बॅटमधून षटकार. घेऊ नका, कारण आपल्याला अगदी सूर्यप्रकाश असताना, सूर्य सोबतीला असताना हा सामना आपल्याला कंप्लीट करायचे. वनू स्पोर्ट जर्मन टिंबिवली विरोधात भूमी 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावली होती. वेदांत पाटीलने 2 षटकं टाकली होती. फक्त 8 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. परंतु याच वेदांच्या विरोधात वडवलीच्या आकाश पाटीलनं परफेक्ट ओळखलं की रायटर बॅटरसाठी त्याचा चेंडू बाहेर निघतोय, त्याच दिशेने 2 फटके खेचले. स्विचचे 2 फटके, एक चौकार आला, एक षटकार आला आणि नेल्सन फिगर सध्या स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक समाप्त. 11 वरती 1. फलंदाज बाद झालाय तो विशाल पाटील. जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर फलंदाजी तुम्हालाच करायची हे लक्षात असू द्या. दर्जेदार क्रीडा स्पर्धा, खरं तर पनवेल तालुक्यातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा, हे सर्व घरात बंधू मात्र घेऊन आलेत. आजचा हा 4था दिवस या स्पर्धेचा. उद्या अंतिम दिवस. प्रेक्षकांच्या भोजनाची, खेळाडूंच्या भोजनाची मात्र व्यवस्था करण्यात येईल. गेल्या वर्षी ही मेजवानी होती आणि यंदाच्याही वर्षी उद्या असेल. सेकंड ओव्हर यश. लेग ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघाला हा चेंडू आणि भन्नाट कटर पाहायला मिळाला तो यशकडून. पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त करतोय. यंगस्टर्सला संधी दिली. खरं तर दोन्ही बाजूनी 2 खेळाडू नाहीये. तिकडे ऋतिक पाटील नाहीये आणि टिंबिवलीकडे प्रतीक पाटील नाहीये. दोन्ही चांगले ऑलराऊंडर ग्रामीण क्रिकेटसाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकला यशने. फिल्डिंग मध्ये थोडेफार फेरबदल करत असताना यश. हो, आडवा बॅटने काय फटका केसलाय. स्विच केलं स्वतःला कमलेश पाटीलनं आणि हा करारा जवाब होता तो यशच्या विरोधात. चौकार. मात्र यशच्या विरोधात कमलेश पाटीलच्या बॅटमधून तो देखील स्विचचा फटका. वेग पाहिला आणि त्यानंतर हा फटका खेचला. हो, क्लीन बोल्ड, भन्नाट बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला तो यश कडून आणि फलंदाज बाद कमलेश पाटील.
हा सत्ता खेळल्या ग्रामीण क्रिकेटच्या आणि प्रत्येक चेंडूवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाने केला, प्रत्येक खेळाडूने केला. पहिल्याच ओव्हरमध्ये तसं आपल्याला पाहायला मिळालं. वेदांत पाटीलने जेव्हा वेगवान चेंडू टाकला त्यानंतरचा स्विचिटचा षटकार अगदी आपण पाहिला. कमलेशने आता बाउंड्री मारली स्विचने, त्यानंतर मात्र यशने त्याला क्लीन बोल्ड केलं. म्हणजे दोन्ही बाजूने सध्याच्या घडीला हा सामना चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये रस्सी खेच, कारण ही स्पर्धा अत्यंत महत्वाची, जिंकायची स्पर्धा. नवीन फलंदाज कल्पेश, हो आतमध्ये आणला चेंडू यशने. ऑफ कटरचा वापर मात्र इथे केलाय कल्पेशच्या विरोधात. यश नांदुरकर डेंजरस बॉलिंग सध्याच्या घडीला करतोय. रनअपही तितकाच चांगला आहे आणि रिदमिक आहे एकदम, आणि परफेक्ट ऍक्शन देखील आहे. हा टप्पा पडला आणि त्यानंतर झपकन आतमध्ये आला. 15 धावा. हो वेगवान चेंडू, खोलात टाकलेला बॉल मिड विकेटला व्यासपीठाच्या समोर. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. धावसंख्या 16. सायंकाळचे सत्र, 5 षटकांच्या या मॅचमध्ये किमान 50-55 धावा माफक ठरू शकतात. या कंडिशन्समध्ये पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय बबनदादा पाटील, शिवसेनेची मुलूक मैदानी तोप, ज्यांच्या रक्तातच भगवा आहे, त्याशिवाय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र म्हणून ज्यांची ओळख, आणि त्याचबरोबरीने पॉवरफुल पर्सनॅलिटी सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब देखील या मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, यश नांदुरकरच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. फलंदाज बाद. तर धावा दिल्या त्या 5 आणि विकेट घेतल्या मात्र 2. कमलेशची विकेट घेतली आणि त्याचबरोबर फलंदाज आकाशला देखील त्याने बाद केलं. अन्सिका 11 वडवली आणि त्यांच्या विरोधात वनू स्पोर्ट्स जे हनुमान टिंबिवली, या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त वडवली संघाच्या धावा झाल्यात त्या 16. पुन्हा एकदा वेदांत पाटील येतोय. बॅटची कडा, फ्लाय स्लिपच्या दिशेने बॉल चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर कौतुक करायला हवं टिंबिवली संघाचं देखील. ड्रेस कोड खूप छान आहे, व्हाईट ड्रेस कोड. टेस्ट क्रिकेटमध्ये असं चित्र थोडं पाहायला मिळतं आपल्याला, कारण आजकाल रंगीबेरंगी दुनिया आहे. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तर प्रामुख्याने आपण पाहतो की कलरफुल सगळे जर्सीज असतात. गेल्या वर्षी मला असं वाटते वडवली संघाचं देखील व्हाईट जर्सीमध्ये आकर्षक कलर आहे पांढरा. बॅटची कडा घेतले, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग, मागे सोपं काम नाहीये, कारण चेंडू निघून गेला तर डायरेक्ट सीमा रेषा पार जातो. कारण गोलंदाजाचा वेग, बॅटची कडा घेतल्यानंतर तो वेग अधिक होतो. सोपं काम नसतं. मागे शॉट थर्डमॅन, त्याचबरोबर गलीमध्ये शॉट फाईन लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करणं. सिंगल. वेदांत पाटीलने आता कमबॅक केले. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशने त्याच्या विरोधात आक्रमण केलं होतं. 2 स्विचचे फटके खेळले होते, एक चौकार एक षटकार. परंतु आता 2 सलग एकेरी धावा. फुलटॉस बॉल कव्हर्सला पुन्हा एकदा अडवलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. फक्त सिंगल रन सध्याच्या घडीला चालू आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती वडवली संघाने, गोठिवलीच्या विरोधात कोणतीही मुभा दिली नव्हती, फार कमी धावसंख्येपर्यंत रोखलं, तसंच काहीशी कामगिरी आता सध्याच्या घडीला चालू आहे ती वनू स्पोर्ट्स जे हनुमान टिंबिवली संघाकडून. एक कल्याण डोंबिवली परिसरातील तर दुसरा भिवंडी परिसरातील हा संघ. लॉफ्ट केलंय बॉलला, मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेत गेलाय, उंच देखील गेलाय आणि लॉंगॉनला झेल टिपलाय. मोनिश पाटीलने फलंदाज बाद होईल. विकास.
विकेट येत आहेत. पहिली मॅच या स्पर्धेची खरं तर आज थोडं विपरीत घडलंय. पहिल्या मॅचमध्ये धावा आल्या नाहीत, दुसऱ्या मॅचमध्ये धावा आल्या 77. मला असं वाटतं तेवढ्या धावांचा देखील पाठलाग झाला. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या मॅचमध्ये देखील धावा आल्या. पाचव्या मॅचमध्ये धावा आल्या नाही, परंतु या मॅचमध्ये देखील आत्तापर्यंत तेवढ्या धावांचा ओघ आपण पाहिला नाही. थोडं विपरीत घडलंय आज, म्हणूनच क्रिकेट प्रत्येकाला आवडतं. वेदांत समोर शुभम, दिशा द्यायची होती, टप्पा पडल्यानंतर बाउन्स पा, हे सगळं काही घडतंय कारण बरोबर आपल्या खांद्याचा आणि त्याचबरोबर उंचीचा वापर करतोय तो वेदांत पाटील. लेफ्ट आर्म सीमर आहे, चांगली गोलंदाजी त्याच्याकडून. 3 सिंगल या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि नुकताच 1 डॉट बॉल टाकलाय. शुभम पाटील न्यू बॅटर, धावा कराव्या लागतील. बॉलिंग लाईनअप चांगली आहे वडवलीची, परंतु त्यांना एक आव्हान द्यायला हवं. यॉर्कर बॉल, फक्त 1च धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त. अंसिका 11 वडवली संघाची धाव संख्या 4 बाद 20. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहता आपण स्वर्गीय नानाशेठ घरत आणि स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक 2025 हे पर्व वर्ष दुसरं आहे या स्पर्धेचं, परंतु ज्या पद्धतीची नीटनेटकेपणा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते पाहता जणू काही भरपूर वर्षाची परंपरा या स्पर्धेच्या पाठीमागे आहे. अशा पद्धतीचं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळतं. त्यापैकी आमचे हेमंत शेठ म्हात्रे आणि विजय शेठ म्हात्रे नुकतंच ज्यांचं आगमन, त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा अंतिम सामना असेल. एका बाजूला वडवली आणि विरोधात टेंबवली, हे 2 नामांकित संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, पाहुण्यांचं स्वागत. खरंच साई पाटील सर प्रचंड मेहनत घेतले, कारण जो अनुभव आहे आदरणीय विलासजी घरत साहेबांकडे, म्हणजे आज स्पॉन्सर तर त्यांना अनुभव आहे आणि तो संपूर्णतः अनुभव त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र पणाला लावलेला आहे. बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. खेळाडूंना जे हवं आहे ते देण्याचं काम या स्पर्धेच्या मार्फत त्यांनी नक्की केलंय. स्टेजच्या समोर तुम्ही पाहताय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे, खूप सायकल आहेत, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी देखील आहे. ऑफिशियल पाटील सर, उद्या संधी आहे तुम्हाला, नशिबाची साथ, लकी ड्रॉ ची संधी तुम्हाला मिळाली तर उद्या ऑफिशियलला देखील सायकल मिळू शकते. आनंदी होऊ शकतात तुम्ही देखील, फक्त नशीब असायला हवं. ते देण्याचं काम या संपूर्ण घरत कुटुंबाने केलेलं आहे. हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. आणि उद्या तर अन्नदाता सुखी भव, हे जेवणासाठीच, ईदभर पोटासाठीच झटापट चालू असते आणि त्यासाठीच मात्र उद्या प्रेक्षक आणि खेळाडूंच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांनी मात्र गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी केलेली आहे. सिंगल रन, 4थं षटक, बॉलिंगसाठी आलाय तो मात्र मोनिश. प्रेक्षकांची गर्दी उद्या वाढेल. सुसज्ज असं क्रीडांगण, प्रचंड मेहनत घेतली क्रीडांगण बनवण्यासाठी देखील. हो, टप्पा पडला, बाहेर निघाला चेंडू, बॅट फिरवली, परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क नाहीये. आता जे टॉवर्स आहेत त्यांच्या सावल्या हळूहळू या क्रीडांगणावरती पसरताना दिसत आहेत. खारघर एक विकसित शहर म्हणून आता आपण पाहतोय. 21 वरती 4. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. स्वर्गीय नानाशेठ घरत, स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक. अखू टप्प्याचा हा चेंडू, लाईन खराब आहे, पंच जावेद फरीद सर इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावांची गरज आहे वडवली संघाला. अंशिका 11 वडवली, नितीनजी केणी साहेब धरण्याचे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला वनू स्पोर्ट्स जनमान टेंबिवली, सन्माननीय योगेशजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज आरसीसी पेठ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. वाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. वेदांत असेल, मोनिश असेल, त्यांनी रायटी बॅटरसाठी चेंडू बाहेर काढलेत आणि लाईन पण चांगली पकडले. मिडल अँड ऑफ स्टंप वरती बॉल टाकतायत आणि तिथून बॉल बाहेर काढतायत रायटी बॅटरसाठी आणि त्यांच्यापासून थोडे चेंडू दूर ठेवलेत, पट्ट्यात अजिबात दिले नाही, त्यामुळे अद्यापही मोठं आक्रमण झालेलं नाहीये. शफल झाला बॅटर, पुन्हा एकदा वळण घेतलं चेंडूने. मोनिश चांगली गोलंदाजी करतोय. अफलातून कामगिरी सध्याच्या घडीला चालू आहे गोलंदाजांची, टेंबिवली संघांच्या गोलंदाजांची. धावसंख्या तिथेच स्थिरावले, फक्त 22 वरती.
दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना सिंगल डबल स्कोर कार्ड स्टिकी ठेवून एखादा खराब चेंडू मिळाला तर चौकार, या रणनीतीचा अवलंब आता उर्वरित चेंडूंमध्ये तर नक्कीच करायला लागेल. 22 धावा. हो, आतमध्ये आणण्याचं काम केलं होतं मोनिशने की बाहेर, बघूया आता ऍक्शन रिप्ले मध्ये, कारण ही खेळपट्टी समांतर आहे. टप्पा पडल्यानंतर मोनिशचा चेंडू बाहेर गेला की मात्र आतमध्ये, हे दाखवण्याचं काम टेनिस क्रिकेट .in करेल. हो, बाहेर निघाला हा चेंडू, फक्त बाउन्स होता या चेंडूवर. 23 धावा. 23. लोअर फुल टॉस, डीपला फिल्डर आहे, फाईन लेगला. फक्त एकच धाव घेतोय शुभम पाटील. चौथं षटक गोलंदाज मोनिशने टाकलं, फक्त धावा दिल्या त्या 4. समाप्त झालाय. 6 ची सरासरी आहे, 4 गडी बाद झाले, 24 धावा संख्या आहे. वेदांच्या पहिल्या षटकात धावा आल्या 11. त्यानंतर आला यश नांदुरकर, त्याने 2 विकेट घेतल्या, फक्त 5 धावा दिल्या. पुन्हा वेदांत आला, 4 धावा देत 1 विकेट त्याने घेतली. मोनिशाला फक्त 4 धावा दिल्या. शेवटच्या षटकात सोहम आलाय. 5 षटकांचा हा सामना, सर्वच्या सर्व सामने 5 षटकांची, ही एक मोठी उपलब्धी आहे या स्पर्धेची. वाव दिला जातोय गोलंदाजांना देखील, फलंदाजांना देखील, आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करण्यासाठी एखादी ओव्हर नक्कीच मिळते. 4 किंवा 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये नशिबाची साथ मिळाली, एखादं षटक आपल्या विरोधात गेलं तर तो सामना अक्षरशः फिरतो. लास्ट ओव्हर सोम पाटील समोर शुभम, आणि कदाचित नो बॉल. यस, पंचांचा इशारा आलाय. कदाचित चेंडू हातातून निसटला असावा, कंट्रोल नव्हतं. वेस्टाईटचा नो बॉल मात्र इथे दिलाय. नो बॉलने सुरुवात केली सोहमने, सिंगलने स्कोर 25, किमान 40 पर्यंत पोहोचायला हवं. शुभमने शेवटच्या चेंडूवरती फक्त सिंगल घेतले, स्वतःवरती विश्वास दाखवलाय. पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग तो करेल. लॉफ्ट केलाय समोर, फ्रीडचा चेंडू आहे, फलंदाज बाद नसेल, फेक होते, बॉलर एंडकडे, हातातून चेंडू निसटला होता, परंतु फक्त एकच धाव. फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दर्जा आज अप्रतिम आपण पाहिला. सुरुवातीला साईराज कानपोली असेल, भले तो संघ पराभूत झाला असेल, त्याचबरोबरीने जो बॅटिंग करतोय संघ वडवली, आणि सध्या फिल्डिंग करणारा वनू स्पोर्ट्स जनमान टिंबिवली. फक्त एकच धाव. धावसंख्या 26-26. मुभा देत नाहीये गोलंदाज सोहम देखील. 26 धावा. लास्ट ओव्हर, किमान 40. 8 ची सरासरी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु शुभमने नाकारलाय. फक्त त्याला एकच धाव हवी आहे. एकेरी धावसंख्या स्कोर 27-27. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सुमुबाई गोपीनाथ घरत, आपल्या बाबांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम हे संपूर्ण घरत कुटुंबीय करते, आणि त्यांच्याच वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, दर्जेदार क्रीडा स्पर्धा. 27 धावा. हा फटका हवा होता. शुभमने स्वतःवरती विश्वास दाखवला, आणि त्यानंतर वडवली संघाला संजीवनी देणारा हा टोले जंग षटकार. किती महत्वाचा आहे, आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती लॉंगॉनच्या दिशेनं शुभमने मारलेला हा फटका उभारी देतोय वडवली संघाला. षटकाराला धावसंख्या 33 जी चर्चा चालू आहे, 40च्या आसपास. 8 ची सरासरी, 2 चेंडू बाकी आहे. शुभम त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. उर्वरित फलंदाजांना काही करता आलं नाही. सुरुवात चांगली केली होती आकाश पाटीलने, परंतु आता संपूर्णतः दारोमदार आहे ती शुभम वर. सोहम गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, अडवलाय,
खरं तर कंट्रोल केलं संपूर्णतः चेंडूला, मागे जाऊ दिला नाही, चांगली फिल्डिंग केली, स्क्वेअर देखील क्षेत्ररक्षक होता आदित्य भोईर, या अगोदर चांगला झेल देखील त्याने घेतला होता. दुहेरी धावसंख्या वडवली संघाची 35. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावा. 35 लॉस ऑफ 4. 40-42 खुणावत आहेत आता वडवलीकरांना. त्या हवा आहेत, बॉलिंग लाईनअप चांगली आहे. सायंकाळचं सत्र, हवा विरळ होत चाललंय, बरंच काही घडू शकतं सेकंड इनिंग मध्ये. हो, मारलाय मिड विकेटला शुभमने, टोले जंग षटकार, थेट प्रेक्षकगृहाच्या त्या टेंट वरती षटकार. सामना सायंकाळच्या सत्रामध्ये तब्बल 70+ धावा झाल्या होत्या, 73. आता सध्या धावा झाल्यात 41. शुभम पाटील महत्वाची इनिंग साकारतोय, आपल्या टीमला आत्मविश्वास देतोय, आपल्या टीमला उभारी देतोय, आपल्या टीमला नवसंजीवनी देतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 9 चेंडू 18 वरती खेळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पाहूया कितपत टार्गेट सेट करणार. सोहम समोर, शुभम यॉर्कर बॉल खोदून काढलाय, समोर फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहे, पोहोचतोय तिथे. लेफ्ट हँडेड थ्रो, चांगला थ्रो पाहायला मिळाला बॉलर एंड कडे. आता पाहूया 2 धावा आहेत की 1, आणि पंच इथे तपासतायत. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय शेवटच्या या चेंडूवरती. 1 की 2 हे नक्कीच समजतील आपल्याला, परंतु त्या अगोदर आपण जाऊया. पाहुण्यांचा सत्कार समारंभ इथे संपन्न होत आहे. ओव्हर टू साई पाटील सर. तर ज्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, सन्माननीय सरपंच साहेब इताड्याचे आमचे जगनशेठ पाटील साहेबांना आपण पाहतोय, तर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होईल. तर सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती आहे, या पण आपला या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. सन्माननीय जगनशेठ पाटील इताड्याचे माननीय सरपंच आणि त्यांचा हा शुभ सन्मान मी विनंती करतो आमच्या केशवदादा घरत यांना की या आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आमचे विलासदादा घरत, आमचे केशवदादा घरत, या घरत मंडळींच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. सोबतच इताड्याचे आमचे साईनाथजी पाटील आहेत, त्यांना देखील विनंती असेल की या आपण देखील. तसेच आमचे रुपेशजी दलवी सावतचे आणि श्रीकांतजी मगर हे मान्यवर आपण पाहतोय. ज्या ज्या मान्यवरांचा आम्ही नावोल्लेख करतो ह्या आपण आपला सन्मान या ठिकाणी होईल. सावत गावचे आमचे रुपेशदादा दलवी यांना आपण पाहतोय, आणि साईनाथजी पाटील इताड्याचे, आणि सोबतच आमचे श्रीकांतजी मगर असे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, परंतु मान्यवरांची उपस्थिती आवर्जून आपल्याला ह्या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. हे विशेष प्रेम आमच्या आयोजनकर्त्यांवरती असलेलं आणि त्यांचा यथोचित सन्मान या घरत परिवाराकडनं आपण पाहतो. आमचे केशवदादा असतील, आमचे विलासदादा असतील, ह्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं हा सन्मान आपण पाहू शकाल. त्यानंतर ज्या मान्यवरांचं नुकतंच आगमन झालंय, नेरूळचे आमचे हेमंतदादा म्हात्रे आणि विजयदादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. हेमंतदादा म्हात्रे आणि विजयशेठ म्हात्रे ह्या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. अमूल्य असा वेळ ह्या स्पर्धेसाठी त्यांनी दिला, त्याबद्दल आयोजनकर्त्यांच्या वतीनं त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचं आगत स्वागत ही परंपरा जोपासली जाते ह्या आयोजकांच्या वतीनं, आणि हा शुभ सन्मान आपण पाहतोय. साई सर फक्त शेवटच्या चेंडूवरचा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवतो. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज नाबाद आहे, 2 धावा आल्या. टोटल धावा झाल्या त्या 43. 5 षटकांमध्ये 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे वनू स्पोर्ट्स जानमान टेंबिवलीच्या विरोधात अंसिका 11 वडवली संघाच्या वतीनं. परंतु मी इथे थांबतो. दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा IPLचे समालोचक कृणालजी दाते सर जोडले जातील. परंतु त्या अगोदर मी सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या स्पर्धेच्या निमित्ताने
ही संधी उपलब्ध करून दिली. आपले मनपूर्वक आभार. आपण कुठेही जाऊ नका, आनंद घेत राहा, कारण या सायंकाळच्या सत्रामध्ये दुसरी इनिंग खरोखरच पाहण्यालायक आहे, मजा येईल. या जोडले जातील पुन्हा एकदा कुणालजी दाते सर. तुर्तास ज्या व्यक्तिमत्वाचा आवर्जून उल्लेख आपण करतोय, कारण की शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ज्यांचा नेहमीच उल्लेख होतो, आपल्या ह्या विभागाचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमचे बबनदादा पाटील साहेबांचा देखील सन्मान उद्या देखील असतील, ते ह्यात शंका नाही. उद्या आपण त्यांचा शाही सन्मान करणार आहोत. तर तुर्तास पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊ आणि खेळाचं पहिलं सत्र समीर सोमणे यांच्या वाणीतनं आपण ऐकलं. आता दुसऱ्या सत्राच्या दिशेनं मॅचला जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तर आवाज असेल कुणाल दाते सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू. धन्यवाद समीरजी, धन्यवाद साईजी. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलं आणि सुरुवात झाली आहे धडाक्यात या इनिंगला. बॉल सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवर येतोय षटकार. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावा ते मिळत आहेत. दुसरा बॉल देखील फुल आहे, पॉवरफुल आहे. हा देखील बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला मिळतोय. पण पाहतोय वनू स्पोर्ट्स जैनुमान टेंबिवली हा संघ भिवंडी परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. वडवलीचा संघ कल्याण डोंबिवली परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावर जगनशेठ पाटील इताळे गावचे ते सरपंच आहेत, कार्यसम्राट, कार्यकुशल आणि क्रिकेटवर प्रचंड मोठं प्रेम त्यांचं आहे. आणि त्याचमुळे ते प्रत्येक स्पर्धांना भेटी देत असतात. आणि त्यातल्या त्यात विलासजी घरत यांच्या अतिशय जवळचं हे व्यक्तिमत्व आहे. मगाशी तात्याशेठ पाटील देखील इथे उपस्थित राहिले होते. सुजित तात्याशेठ पाटील. आणि आणखीन एक वाईट बॉल इथे येतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने, वाईट बॉलला चॅलेंज केलंय. आणि त्यामुळे प्रत्येक परिसरातील मग कल्याण डोंबिवली भिवंडी परिसरात ते मैत्रीचे संबंध जोपासले गेलेत घरात कुटुंबाच्या वतीने. आयोजक म्हणून नानाशेठ घरत यांचा संपूर्ण परिवार, सृष्टी 11, ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा, गोपीनाथजी घरत, हरिश्चंद्र घरत, मारुतीजी घरत, काळूराम घरत आणि त्यातल्या त्यात घरत कुटुंबामध्ये केशव घरत, जयंत घरत, गणेश घरत, राजेंद्र घरत, विलास घरत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कैलाश घरत, प्रल्हाद घरत, प्रवीण घरत, शिवा घरत, मंगेश घरत, जगदीश घरत या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. महागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा एकदम टो एंडला लागतोय, त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार मारल्यानंतर कमलेशच्या विरुद्ध वीरेश पाटील सध्या खेळतोय. मनीष नॉन स्ट्रायकिंग एंडला. 32 धावांची अजूनही गरज आहे, कारण या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 44 धावा करायच्यात 5 ओव्हरमध्ये. सूर्य अस्ताला चाललाय. संध्याकाळची सत्रामध्ये सध्या ही स्पर्धा रंगते. त्यामुळे पाहूया विजय कोणाचा. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. मिडॉनला बॉल थोडासा उसळी घेतोय आणि तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. रुपेशला हुलकावणी दिली. 2 धावा मिळत आहेत. कमलेश नाराज आहे. कल्पेशला हुलकावणी दिली. रुपेशने बॉल थांबवला. आणि तिघही भाऊ आहेत ते ज्यांची मी नावं घेतलीत, कमलेश पासून रुपेश पर्यंत. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोर बोर्डर लागलेले आहेत. तर टीम टिंबिवलीच्या वनू स्पोर्ट्स जैनुमान टिंबिवली 14 धावा.
थँक्यू डीचे. 24 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 30 धावा. सेकंड ओव्हर मध्ये शुभम पाटील आला आता गोलंदाजीसाठी. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक संघ आता पुढील फेरीमध्ये क्वालिफाय करेल. उद्या या क्रिकेटचा अंतिम महासंग्राम तुम्ही अनुभवाल या स्मृती चषकाच्या माध्यमातून. चांगला ड्राईव्ह केलाय. बॉटमहँडचा वापर करत असताना ऑन साइडला दिशा दिली आहे. तेवढीच दर्जेदार फिल्डिंग. कल्पेशच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 15 धावा. उद्या पहिला सामना सुपर 8 मध्ये खेळला जाईल. हंसिका 11 जय गणेश्वर धानसर आणि त्यांच्या विरुद्ध शनी कृपा कोपरा. 9 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल. लक्षात घ्या बरोबर वेळेमध्ये या. त्याच्यानंतर बाग 11 तळोजा आणि त्यांच्या विरुद्ध सान्वी कन्स्ट्रक्शन जय हनुमान नेवाळीपाडा अशी लढत होईल. चांगला फटका. टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर करतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. आहे 22 बॉल 23 धावा हे समीकरण असेल. त्याच्यानंतर तिसरा सुपर 8चा सामना असेल विशाल 11 आरसीसी पेठ आणि या मॅच मधला विजेता संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेला संघ आहे गावदेवी एकटपाडा. त्यामुळे उद्या देखील वेळेमध्ये सामने सुरू होतील. कोपरा आणि धानसर टीम ऐकत असाल तर बरोबर वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहायचे पहिल्या सामन्यासाठी. धावा झाल्या 21. चांगली बॅटिंग सध्या विरेश पाटील इथे करत असताना 7 बॉल मध्ये 20 धावांची खेळी केली विरेश पाटीलने. आक्रमण सुरू झालंय शुभम पाटीलवर. कटरचा वापर केलाय. कमी गतीने बॉल सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. चांगलं कमबॅक शेवटी शुभमच्या माध्यमातून. टार्गेट छोटा आहे. 44 धावा करायच्या आहेत. अर्ध्या धावा झाल्यात. अजूनही 23 धावांची गरज आहे. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बॉल मध्ये 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर थोडासा दूर आहे. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो येतो विकेट किपर एंडला. 2 धावा कंप्लीट करताना दिसेल विरेश. टीमची धावसंख्या 23. 20 बॉल मध्ये 21 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये रोख व मालिकावीरासाठी एक बाईक दिली जाणार आहे 2 व्हीलर. वेगवान बॉल आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसलाय. विरेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट दबाव निर्माण करणारा देखील ठरू शकतो आणि सध्या आपण पाहतोय विरेश आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मोनिश पाटील टिंबिवली टीम कडून. टिंबिवली टीमने नक्कीच चांगली छाप सोडली आहे स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आरसीसी पेठ विशाल 11 या टीमने कमाल केली. चांगला खेळ करत असताना पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत आणि या मॅच मधून जो जिंकेल तो उद्या सुपर 8 मध्ये त्यांच्या विरोधात खेळणार आहे. त्याच्यामुळे या सामन्याचं महत्व वाढलंय. एकोणीस बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे. 21 फ्रॉम 19. 19 बॉल आणि 21 धावा. शुभम पाटील मागच्या बॉलवर विकेट आली आहे. नवीन फलंदाज मोनिश. डावखुरा आक्रमक फलंदाज टिंबिवली या टीमचा. आल्या आल्या स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि सरळ बीट करून बॉल विकेट किपरच्या हातात डॉट. चांगलं कमबॅक.
तर आज दिवसभर ज्यांचा आवाज ऐकला आमचे अगदी जवळचे समीरजी सोमणे सर. तर आजच्या दिवसभर त्यांचं अतिशय सुरेख समालोचना आपण ऐकलं. तर त्यांचा सन्मान जरूर ह्या ठिकाणी आपण करू. आमचे आयोजनकर्ता ह्या ठिकाणी थोडेसे व्यस्त आहेत. तर या मॅच नंतरच आपण तो सन्मान जरूर आता करू. तर तुर्ताच वळूया पुन्हा एकदा पॉम्बॉक्सच्या दिशेनं. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका होता, सुटलाय बॉल हातातून कमलेश आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. आणि इथे देखील तो संघर्ष पाहायला मिळणार आहे. चेंज द गेम वडवली बी असिका स्पोर्ट्स हा सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत. ते देखील या मॅच मध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या बॉलवर जसा बॉल हातातून निसटला कमलेश स्वतःवर नाराज होता, कारण त्याला माहिती आहे एका एका धावेचं काय महत्व असतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला सूर्य अस्ताला चाललाय, हवा विरळ आहे, पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत, अशा परिस्थितीमध्ये बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही, कारण समोरच फडकणारा तिरंगा देखील आपल्याला सगळं दर्शवतोय की आता हवा थांबलेली आहे. परत एक वेळा कमलेश तयार, बॅटची कडा, मागे चाललाय बॉल आणि चांगलं बॅकअप विकासच्या माध्यमातून. विकासने धावा थांबवल्यात, आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात विकासने. 16 बॉलमध्ये 19 धावांची गरज. 16 चेंडू आणि 19 धावा. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार झालाय आणि तो केलाय सध्या तरी मी म्हणेन वडोली टीमने. अन्सिका 11 चेंज द गेम वडवली. नामा चेंज द गेम आहे, पाहूया गेम चेंज होतोय का त्यांच्यासाठी. पुढचा बॉल कमलेशचा. परत एक वेळा पडल्यानंतर खाली राहतोय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. मॅचची कहाणी बदलते. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 19 धावांची गरज. 15 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. परंतु मोनिश सध्या कानमंत्र देतोय मनीषला. 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये. बॉल हवेत आहे. आता परत एक संधी निर्माण केली आणि ती जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाज कमलेश पाटीलने. फलंदाज मनीष आउट. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग सॉन्ग तुमच्या समोर आलंय आणि त्यातल्या त्यात जे भाचे आहेत संतोष मामांचे, त्यांच्यासाठी हे खास करून गीत. कारण हळदी समारंभ, लग्नाचा सीझन देखील सुरू झालाय. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे, कारण विकेट आली. विकेट आल्यानंतर तो दबाव बनवलाय परत एक वेळा टीम अन्सिका 11 चेंज गेम वडवलीने. वनू स्पोर्ट्स जयनुमान टेंबिवलीवर नवीन फलंदाज आदित्य भोईर आलाय फलंदाजीसाठी. मोनिशवर जबाबदारी वाढली आता या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 19 धावांची गरज. 14 चेंडू 19 धावा. आई बॉल चांगल्या टप्प्यावर, गलीमध्ये फिल्डर आहे तोपर्यंत एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. 18 धावा करायचे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 18 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये अशीच मॅच पाहायला प्रेक्षकांना आवडते, कारण शेवटचा सामना असतो, माहिती आहे घरी जायचंय, परंतु त्याच्या अगोदर एखादी जर चांगली मॅच रंगली तर मजा येते प्रेक्षकांना. पैसा वसूल सामना रंगेल हीच अपेक्षा आहे, कारण आता या मॅच मध्ये 13 बॉलमध्ये 18 धावा करायचे आहेत. तेरा चेंडू 18 धावा. परत एक वेळा बोलत यार. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मोनिश करेल का, हा प्रश्न आहे. बॅट सुटली आहे, थ्रो आलाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे होईल आणि तिसरी होईल. आता 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय का. 3 धावा कंप्लीट. 3 धावांमुळे समीकरणच बदललं आता या मॅच. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 15 धावा करायचे आहेत टेंबिवलीला. 12 चेंडू 15 धावा. तर
या स्पर्धेसाठी सूर्यकांतजी बस्ताव यांच्याकडनं 1100 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज दिवसभर ज्यांचा आपण आवाज ऐकला मायक्रोफोनवरती, अगदी आपल्या अमोघ वाणीनं नेहमीच प्रेक्षकांच्या मनावरती ज्या व्यक्तिमत्वानं अधिराज्य गाजवले, समालोचन क्षेत्रातील एक बहुचर्चित समालोचक म्हणून ज्यांची ओळख नेहमीच राहिली आमचे समीर सोमणे सर, आणि त्यांचा हा शुभ सन्मान आमचे मंगेश घरत यांच्या शुभ हातचे हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आपण येऊन ह्या स्पर्धेमध्ये निश्चित आपल्या अमोघ वाणीनं जरूर प्रेक्षकांना रुजवलं तर आपलं देखील मनापासून आभार. आणि पुढील आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील असतील. मॅच देखील अतिशय चांगली आहे आणि आमचे गोरक्षनाथ पाटील या ठिकाणी आहेत सिद्धी करवल्याचे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. आमचे मंगेश दादा आहेत, त्यांच्या शुभ हास्य हा आणखीन एक शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅच रंगली आहे. शेवटची 2 षटकं आजच्या दिवसातील शिल्लक असतील तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा, नानाशेठ घरत परिवार आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आयोजित स्मृती चषकाचं आयोजन तुम्ही अनुभवताय. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोबूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन. दुसरं पर्व या स्पर्धेचं, यात सर्व कारण 1 लाख रुपयाचं पारितोषिक आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक. धन्यवाद समीर सोमणे सर, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. स्पर्धा आपल्या शब्दांनी फुलवलीत, गाजवलीत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तिसरा आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये रोख. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. मोनिशने स्ट्राईक ठेवली आहे कारण शेवटच्या बॉलवर त्या 3 धावा त्याने घेतल्या आणि 3 धावा मिळाल्यामुळे त्याच्याकडे आता ती स्ट्राईक असेल. ते महत्वाच्या धावा ठरतायत का? परंतु आता गोलंदाजीसाठी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. अनिल पाटील मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती अनिल पाटीलने. 6 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट घेतली होती. तो आलाय गोलंदाजीसाठी. चला विशाल, थोडासा वेळ कमी घ्या, फास्ट खेळा प्लीज. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच ऑन. परत एक वेळा फील्ड प्लेसमेंट, शॉर्ट फाईन लेग तयार आहे. एक स्लीप आहे, एक गली, शॉर्ट कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक सजवलेत आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर्स खाली. डीप मध्ये पॉइंट आहे, बॅकवर्ड. रिव्हर्स फटके थांबवण्यासाठी अंपायरचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 12 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 14. हेच बॉल तुम्हाला टाकायचे नाहीयेत. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, चेंज द गेम वडवली अन्सिका स्पोर्ट्स. नितीन केनी धारण्याचे, त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. सध्या तरी पाहूया कमबॅक होतंय का. 12 मध्ये 14 धावा. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. आता डॉट बॉल. चांगलं कमबॅक अनिलचं, कारण या अनिलने मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली होती. थांबवलं होतं, शांत ठेवलं होतं फलंदाजांना आणि आता याही मॅच मध्ये त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे. एक डॉट बॉल आलाय. 11 बॉल मध्ये 14 धावांची गरज. परंतु मोनिश कधी सामना उद्ध्वस्त करू शकतो. एक चांगला बॅटर आहे आणि याच फटक्याची वाट पाहत होतो आणि तोच मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा वाईड बॉल. आणखीन एक वाईड बॉल. या ओव्हर मध्ये हा दुसरा वाईड बॉल आहे, म्हणून तर डीप मध्ये एक फिल्डर ठेवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर उजव्या बाजूला याच फटक्यासाठी. प्रत्येक टीमला माहिती असतं कुठल्या खेळाडूचे कुठले प्लस पॉइंट आहेत, कुठले मायनस पॉइंट आहेत, कच्चे दुवे कोणते आहेत. आणि त्यामुळे सध्या टीमची धावसंख्या पुढे जाते. व्हाईटचं 11 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 11 चेंडू 13 धावा. ह्या वेळेला मात्र पंचांचा इशारा येतो डॉट. 10 चेंडू 13 धावांची गरज. मॅच मध्ये पलटवार हळूहळू होतोय, शिरकाव करतोय मॅच मध्ये. अन्सिका 11 चेंज द गेम वडवली हा संघ. त्याचं कारण आहे एक डॉट बॉल दबाव टाकेल. 44 धावा करायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला गेलाय. हळूहळू पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. हवा विरळ होते आणि त्याच्यामुळे सोपं नाहीये इथे देखील मोठे फटके सजवणं. आता कुठेतरी हवेचा वेग वाढलाय हलकासा. बॅटची कडा, फलंदाज बाद होतोय आणि परत एक वेळा ते झेंडे डौलाने फळकतायत आणि आता मात्र मोनिश परतलाय तंबूच्या आश्रयाला.
मैदानामध्ये जावं लागेल. पहा, मी मगाशीच उल्लेख केला होता, भारतीय तिरंगा आता डौलाने फळकतो यायचं असेल, परंतु 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 9 चेंडू 13 धावा. आता कुठेतरी पैसा वसूल सामना तुमच्या समोर रंगत असताना मग अशी असं वाटलं की हा सामना थोडासा एकतर्फा होईल, परंतु तसं नाहीये. चेंज द गेम वडवलीने कमबॅक केलं अन्सिका स्पोर्ट्सने. बॅटची कडा मागे चाललाय. विकासने प्रयत्न केला, झेल निसटलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडावे लागतील तुम्हाला अशी झेल. 8 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. थोडीशी हवा सुटली आहे, त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न होईल का हाही प्रश्न आहे. तो दुसऱ्या बाजूला एखादा डॉट बॉल परत एक वेळा मॅच मध्ये कमबॅक होईल. टीम अन्सिका स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली. गेम चेंज करण्यासाठी हे खेळाडू जाणले जातात. तो गेम चेंज होईल का हा प्रश्न आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना. खोल टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोर मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे आणि तिने विकेट जात असताना पाहायला मिळेल. शुभमचा एक चांगला झेल. फलंदाज बाद. मध्ये आपल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना माहिती आहे याचं महत्व काय, आणि या जमिनीचं ज्याच्याकडे असेल रास पैसा. कारण इथे जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. फ्लॅटचे भाव गगनाला भिडलेत आणि त्याचमुळे जर या जमिनीचा सातबारा ज्याच्याकडे असेल, सिडको, रास पैसा. चला, हे तर कहाणी सुरूच राहील, परंतु सध्या 7-12 हे समीकरण आलंय. मालक इथेच बसलेत. सनी मात्रे शेठ. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आता 7 बॉल 12 धावांची गरज आहे गोलंदाजीसाठी. अनिल पाटील, ज्या अनिल पाटीलने या मॅचची कहाणी थोडीशी बदलली आहे, सामना झुकवलाय चेंज द गेम वडवलीच्या बाजूने. पुढचा बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर. फिल्डर आहे कमलेश, नाही सोडणार झेल. फलंदाज बाद. कॅचेस विन द मॅचेस. कावा आला, कावाने झेल टिपल्याने फलंदाज बाद. आता 6 चेंडू 12 धावांची गरज. मध्ये खर्च झाल्याने 3 विकेट आलेले आहेत आणि आता नवीन फलंदाज मंदार गोराडकर आता फलंदाजीसाठी जाईल आणि आता अजूनही 6 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 12 कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. अजूनही अर्धा संघ आहे डगआउट मध्ये. 6 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. ते पटकवू शकतो. यस सर. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. आकाश पाटील किरवली यांच्या वतीने देखील एपी डिझायनिंग च्या बॅनरला हिट केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक षटकार हिट झाला पाहिजे. आता मात्र ज्या बाजूला वारे वाहत आहेत, हवा आहे, त्या दिशेला खेळण्याची संधी आली आहे. मग रायटी बॅटरने समोर मारावा, लेफ्टी बॅटरने मिड विकेटला मारावा, मग धावा होऊ शकतात. आता 6 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला तौसिफ गोलंदाजीसाठी आलाय. जयेश पाटील, चला सामना सुरू करा. जयेश गोलंदाजीसाठी तयार. तौसिफ स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस. पहिला बॉल, बॅटची कडा, फिल्डर आहे, चांगला झेल टिपला विशालने. फलंदाज बाद.
पाहताय स्मृती चषकाचं आयोजन घरात फॅमिलीच्या माध्यमातून सगळ्यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. कौतुक व्हायला पाहिजे नानाशेठ घरत यांच्या संपूर्ण परिवाराचं. सृष्टी 11 व ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आयोजित ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय आणि हा सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. 5 बॉल 12 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये वेदांत पाटील. ज्या वेदांतने गोलंदाजी चांगली केली आहे या स्पर्धेमध्ये आता त्याला फलंदाजी देखील करावी लागेल. हळूहळू थोडस धोकं पडतंय. वेदांत पाटील 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज. थोडासा धूर आलाय ग्राउंड मध्ये, धूळमय वातावरण, परंतु हवा अजूनही खेळतीये. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. 5 बॉल 12 रन. वेदांतचा फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आकाशने थ्रो केलाय, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल वेदांत. आणि आता 10 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. हे समीकरण आता या मॅच मध्ये. चला चेंज द गेम वडवली. थोडस फास्ट खेळा. वारंवार आम्ही तुम्हाला सांगतोय, आयोजक देखील आम्हाला सांगतायत फेअर गेम खेळा. आयोजक आम्हाला सांगतात, आम्ही तुम्हाला माहिती देतोय, कारण नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज. आता या मॅच मध्ये जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रायकिंग एंडला वेदांत. ज्या वेदांतने आता नुकत्याच 2 धावा घेतल्यात. गोलंदाजी खूप चांगली केली. जयेश परत एक वेळा तयार. वेदांतच्या समोर 4 चेंडू 10 रनची गरज. आणखीन एक धमाकेदार फटका वेदांतच्या बॅट मधून. साऊंड असा आलाय, या बॉलवर मोहर लावली आहे षटकाराची. षटकार. आलाय, एवढी मेहनत नको घेऊ. आला. 6 धावा येतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते, कारण शेवटी बॉल महत्वाचा असतो. माहिती आहे ना, जुना झालाय. त्यामुळे टेमिवली जरी असताना तो प्लेअर तरी देखील बॉल शोधायला गेला असता. आता या मॅच मध्ये कहाणी अशी आहे, 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 3 बॉल 4 धावांची गरज. अंतिम टप्प्यामध्ये सामना. वेदांतने नक्कीच या मॅचची कहाणी बदलली आहे. काय फटका सजवला वेदांतने. उंचपुरा असा खेळाडू, शरीरयष्टी धिप्पाड आहे, गोलंदाजी खासम खास आहे आणि आता सध्या फलंदाजी देखील तो चांगली करताना दिसतोय. 3 बॉल 4. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. कंपल्सरी टार्गेट चेस असा सामना अपेक्षित होता. हातामध्ये वाफाळता चहा आणि प्लेटमध्ये गरमागरम भजे, आणि असा जर सामना असेल तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. असा सामना इथे रंगतोय. बस याची पूर्तता आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू नका, म्हणजे झालं घरात कुटुंब. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. असा सामना इथे रंगतोय. पैसा वसूल मॅच तुमच्या समोर. जयेश तयार आहे. त्याच्या समोर फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला मंदार गोराटकर. मोठं नाव आहे मंदार, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय, महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. रनअप मध्ये वेधतय. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 कहाणी बदलली आहे या मॅच मध्ये. खूपच चांगला कमबॅक, फाईट बॅक दोन्ही टीमने करताना आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु 2 मध्ये 3 करायचे आहेत. बॉल बाहेर आणि हा सामना फिनिश. टेंबिवली टीमने बाजी मारली आहे. भिवंडी मधून हा संघ आला होता ही स्पर्धा खेळण्यासाठी. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली. आणि आपण पाहिलं, आक्रमण केलं, षटकार मारला मंदार गोराटकरने. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल वेदांतला, ज्याने बॅटिंगही केली. वेदांतने विकेटही घेतलेले आहेत 2, त्याच्यामुळे वेदांत ठरला या मॅचचा हिरो. आणि सुपर 8 मध्ये हा संघ उद्या खेळेल आरसीसी पेठ विशाल 11च्या विरुद्ध. उद्या तुम्हाला 11 वाजता इथे उपस्थित राहायचे. टीम टेंबिवली आताच सांगतोय. जाऊया प्रेझेंटेशन साठी साई पाटील यांच्याकडे. धन्यवाद.
साई पाटील सरांचा सन्मान आपण करावा आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तिथूनच लगेच वेदांतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वेदांत आपण या लवकरात लवकर. अभिनंदन. उद्या 11 वाजता तुमची मॅच आहे, लक्षात घ्या. RCC पेठ विशाल 11च्या विरुद्ध. चला, साई सरांचा सन्मान इथे केला जातोय मंगेश गरत यांच्या उपस्थितीमध्ये. अभिनंदन साई सर, अप्रतिम सूत्रसंचालन तुम्ही आज केलं. आता त्यांच्याचकडे वळूया प्रेझेंटेशनसाठी. वेदांतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. धन्यवाद.